नमस्कार, मी समाधान विठ्ठल बेदरे, येडेश्वरी देवस्थानचा ट्रस्टी आहे। ही यात्रा जी आहे ती चैत्र पौर्णिमा यात्रा आहे। आई येडेश्वरीची सर्वात मोठी यात्रा जी आहे ती या चैत्र पौर्णिमेला भरते। जवळपास महाराष्ट्रामधून लाखो भाविक जे आहेत ते या देवीच्या दर्शनासाठी आज आणि उद्या आणि पुढचे 5 दिवस येरमाळा आणि येरमाळा परिसरामध्ये वास्तव्याला असतात। आता येणारे भाविक जे आहेत त्या भाविकांच्या दृष्टिकोनातून उद्याचा पौर्णिमेचा मुख्य दिवस आहे आणि त्यामुळे येणारे सर्व भाविक जे आहेत ते मंदिरावर येडेश्वरीच्या दर्शनासाठी येतात। या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर त्या भाविकांना लागणाऱ्या ज्या सर्व सोयीसुविधा आहेत त्या देवस्थान ट्रस्टने पूर्णपणे केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये दर्शन रांग जी आहे ती व्यवस्थितपणे निवारा असलेली आणि भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीची दर्शन रांग जी आहे ती या येडेश्वरी मंदिरावर आपण तयार केलेली आहे, ज्यामुळे भाविकांचं दर्शन अतिशय छान होईल। त्याचबरोबर येणाऱ्या सर्व भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण इथं अतिशुद्ध पाणी पिण्याचं ते आपण त्याला पुरवतोय। त्याचबरोबर रात्रीचे देखील हे भाविक या ठिकाणी मुक्कामाला राहतात। डोंगरचा परिसर असला तरी पूर्ण डोंगराच्या सभोवताली आणि मंदिरावरील सर्व ठिकाणी आपण विद्युत रोषणाई केलेली आहे आणि प्रकाशाची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून भाविकांना कुठलीही असुविधा होणार नाही। त्याचबरोबर भाविकांच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला त्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने आपल्याकडं पोलीस जे आहेत त्यांचा बंदोबस्त आपल्याला पुरवलेला आहे आणि त्याचबरोबर आपण ट्रस्टमार्फत देखील 100 सिक्युरिटी गार्ड आणि 60 स्वयंसेवक असे 160 जणांची टीम आपण या ठिकाणी तयार केलेली आहे। त्यांचे देखील आपण मदत घेतो जेणेकरून भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही। त्याचबरोबर आमची पुजाऱ्यांची जवळपास 100 जणांची टीम आहे, ती देखील त्याच्यामध्ये सहकार्य करते स्वयंसेवक म्हणून। म्हणजे अशा जवळजवळ 200 ते 300 स्वयंसेवक या भाविकांच्या सेवेसाठी आम्ही मंदिरावर या ठिकाणी तैनात केलेले आहेत। त्याच्यानंतर पालखी ज्या वेळेला इथून खाली जाणार आहे 5 दिवस त्या ठिकाणी राहणार आहे, त्या ठिकाणी देखील जात असताना पालखीसोबत लागणारे पोलीस प्रशासनाचं सहकार्य, त्याचबरोबर महसूलचं सहकार्य यांच्या मदतीने पालखी अगदी सुखरूपपणे आमराईमध्ये पोहोचवण्यासाठीची सगळी व्यवस्था देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने आपण पूर्ण केलेली आहे। त्याचबरोबर आमराई मंदिरामध्ये ज्यावेळेला 5 दिवस यात्रा त्या ठिकाणी भरते तर आमराई मंदिरामध्ये देखील भाविकांना दर्शन व्यवस्थित व्हावं त्या दृष्टिकोनातून जवळजवळ 250 ते 300 फूट लांबीचा आपण दर्शन मंडप उभा केलेला आहे, ज्याच्यामध्ये सावलीच्या निवाऱ्यामध्ये भाविकांना दर्शन घेता येईल। त्याचबरोबर त्या ठिकाणी देखील पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल किंवा त्या ठिकाणी देखील दर्शनाची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था आपण ज्या आहेत त्या भाविकांना पुरवलेल्या आहेत, जेणेकरून चैत्र पौर्णिमा 2026 जी आहे ते अगदी सुरळीतपणे आणि भाविकांच्या सुखसोयीयुक्त दृष्टिकोनातून या ठिकाणी पूर्णपणे पार पडेल अशी व्यवस्था आपण केलेली आहे। आणि त्या माध्यमातून मी सर्व भाविकांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी आई येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी यावं, आनंदात आई येडेश्वरीचं दर्शन घ्यावं आणि आई येडेश्वरीचा आपल्या सर्वांवर कृपा आशीर्वाद राहावा अशी आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। यात्रेचं नेमकं महत्त्व काय आहे? यात्रा किती दिवस चालणार आहे आणि मूळ यात्रा कशी असते की चुना वेचण्याचा कार्यक्रम असेल, पालखी असेल, त्याबद्दल जर 2 पौर्णिमा असतील तर दुसरी जी पौर्णिमा आहे ती आपली मुख्य पौर्णिमा असते, त्या दिवशी मंदिरावर यात्रा असते आणि त्याच दिवशी संध्याकाळी या ठिकाणी 10 वाजता छबिना असतो। त्याचबरोबर पौर्णिमे दिवशी दुपारी तेल चढवण्याचा एक कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये या ठिकाणचे तेल चढवण्याचे जे मानकरी आहेत, पाटील असतील किंवा परीट समाजाचे काही घरं आहेत तर त्यांच्या हस्ते या ठिकाणी तेल चढवण्याचा मुख्य कार्यक्रम उद्या दुपारी 12 वाजता होतो। संध्याकाळी 10 वाजता छबिना होतो आई येडेश्वरीचा आणि 3 तारखेला म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी 3 तारखेला सकाळी 8:15 वाजता पालखी जी आहे ते मंदिराकडून आमराईकडे प्रस्थान करते। जात असताना वाजत गाजत येडेश्वरी ते येरमाळा रोडवर ती पालखी जाते आणि शेवटी ती चुन्याच्या रानामध्ये जाते, ज्या ठिकाणी 3 तारखेला चुना वेचण्याचा कार्यक्रम असतो। सर्व भाविक म्हणजे एकूण या यात्रेचं वैशिष्ट्यच हे आहे की चुना वेचण्याचा हा प्रमुख कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमाला येणारे सर्व 15 काही 20 लाख भाविक असतील ते सगळे भाविक एकाच वेळेला पालखी ज्या वेळेला चुन्याच्या रानात येते त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित असतात। आणि आत्ताही आम्ही पाहतोय की आत्ता ते काळं रान आहे, परंतु जेव्हा चुन्याचा दिवस येतो त्या दिवशी त्या रानामध्ये सगळे पांढरे चुन्याचे खडे त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येतात आणि हा चुना वेचून हे जे भाविक आहेत ते पालखीकडं टाकतात किंवा त्या ठिकाणी एक ठिकाण आहे, स्थान आहे, त्या स्थानापाशी सोडतात आणि त्या ठिकाणचा चुना जो आहे तिथून पालखी सरळ आमराई मंदिरामध्ये जाते आणि आमराई मंदिरामध्ये तिथपासून म्हणजे 3 तारीख हा पहिला दिवस आहे, तिथून 5 दिवस म्हणजे 7 तारखेपर्यंत पालखी जी आहे ती आमराई मंदिरामध्ये राहते आणि शेवटच्या दिवशी 7 तारखेला परत 4 वाजता आमराई मंदिराकडून पालखीचे येडेश्वरी मंदिराकडे प्रस्थान होते। येत असताना परत ती पालखी जी आहे त्या ठिकाणी घुगरी महाप्रसाद होतो। लाखो भाविक देखील त्या दिवशी 4 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी घुगरी महाप्रसाद होतो आणि घुगरी महाप्रसाद झाल्यानंतर
पालखी जी आहे ती वाजत गाजत पुन्हा चुन्याच्या रानात येते आणि चुन्याच्या रानामध्ये भाजलेला जो चुना आहे तो त्या ठिकाणी बैलगाडीमध्ये भरून तो चुना जो आहे तो मंदिराकडे पालखीच्या समोर बैलगाडी चालत मंदिराकडे घेऊन आणला जातो आणि तोच चुना आपण त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी विरी घालतो आणि अष्टमीच्या दिवशी परत 2-3 दिवसानंतर अष्टमीच्या दिवशी आपण तो चुना जो आहे त्या चुनाने भाविक मनोभावे पुन्हा हजारो भाविक येतात आणि येडेश्वरी देवीच्या बाहेरच्या सर्व गाभाऱ्याला जो दिलेला रंग असतो आणि आत मुख्य गाभाऱ्याला देखील तो भाविकांनी वेचलेला चुना असतो आणि त्या चुनाच्या साहाय्याने वर्षभर तोच रंग आम्ही ठेवतो. चुनाच असतो, दुसरा कुठलाही रंग त्या ठिकाणी वापरला जात नाही. अशा पद्धतीने यात्रेची सांगता जी आहे 7 तारखेला पालखी आल्यानंतर यात्रेची सांगता होते, परंतु यात्रेचं फलित शेवटी अष्टमीच्या दिवशी मंदिराला चुना देऊन यात्रा संपते.